श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13वा. जालंधर व मैनावती राणी. जालंधर व कानिफ 12 वर्ष बद्रिकाश्रमात राहिले. आणखीन 12 वर्ष कानिफाने गंगातीरी तपस्या करावी म्हणून जालंधरनाथ कानिफाला तेथे ठेवून पुढे तीर्थयात्रेला निघाले. जालंधर गावात गवताचे भारे विकून पैसे येतील त्यावर पोट भरीत असे. आपल्या सिद्धीचा कोणालाही सुगावा लागू देत नसे. पण अग्नीने आपल्या मुलाला कष्ट पडू नये म्हणून वायूला जालंधराच्या डोक्यावरचा भार डोक्यापासून वर अधांतरी वाहण्यास सांगितले. त्यामुळे लोकांना समजले की हा कोणीतरी मोठा योगी आहे. तरी तो गावाबाहेर गलिच्छ घाणेरड्या जागेत कोठेतरी राहत असे. हेलापट्टण नगरात असेच झाले. गवताचा भारा अर्धांतरी डोक्यावर घेऊन हा चालताना मैनावती राणीला दिसला. गोपीचंद राजाची माता मैनावती विधवा होती. ती मोठी देवभक्त साधी भोली होती, विरक्त होती. गोपीचंद मात्र राजविलासात दंग असे. जालंधर रस्त्याने जात असताना मैनावतीने पाहिले. अग्निसारखा तेजस्वी शांत योगी पाहून तिला कुतूहल व आदर वाटला. आपल्या मुख्य दासीला पटकन बोलावून तो तिने तिला दाखविला. दासी म्हणाली, हा खराच महात्मा दिसतो. आपण याचा ठाव ठिकाणा काढूया. मैनावतीने होकार दिला. मग दासीने गुप्तपणे जालंधरनाथ कोठे जातात, काय करतात, कसे राहतात हे सर्व शोधून काढले व राणीला ती सर्व हकीकत सांगितली. तो एका आड बाजूला ओसाड गलिच्छ घाणेरड्या जागी अगदी निष्कांचन स्थितीत राहतो. असे खरे साधू मिळणे कठीणच. राणी मग रात्री दासीला बरोबर घेऊन आपला वेश बदलून आपले तोंड कपड्याने लपवून त्याच्या ठिकाणापर्यंत गेली. दोघी जणी त्याच्या समोर गेल्या. त्याला नमस्कार करून बरोबर आणलेले सिद्धान्न व फले अर्पण केली. जालंधर अलिप्त. त्याला उपाधी नको. मोठे दगड घेऊन त्याने दोघींवर फेकले. फले व अन्न तर त्याने पाहिलेलीही नाही. त्याचा दगडाचा मार सहन करून दोघी तिथेच खंबीरपणे बसून राहिल्या. तेव्हा जालंधराने त्यांचे धैर्य पाहून विचारले, तुम्ही कोण? अपरात्री इथे कशासाठी आलात? माझ्यासारख्या वेड्याच्या मागे का लागता? मैनावतीने आपला परिचय दिला व तळमळीने विनवणी केली की महाराज, मला मोक्ष हवा आहे. मला मोक्ष हवा आहे. जीवनात काहीच रस वाटत नाही. आपण मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवा. तो म्हणाला, तुम्ही राजमाता. अशा अपरात्री तुम्हाला इथे येणे सोबत नाही. अशा वेळी तुम्हाला इथे पाहून तुमची व राजाचीही कीर्ती अपकीर्ती होईल. तुम्ही परत जा. पण मैनावती म्हणाली, आम्ही आता जातो, पण रोज रात्री येऊ. आम्हाला आपली काहीतरी सेवा करू द्या. त्याचे न ऐकता मैनावती दासीसह रोज रात्री जालंधरांच्या सेवेला उभी राहू लागली. त्यांची सेवा करू लागली. ती वत्सल माताच होती. पुत्र वात्सल्याने गुरुभक्तीचे रूप घेतले. हळूहळू जालंधराच्या मनात आले, ही वृद्धा खरोखरच निवृत्तीच्या मार्गावर येऊ शकेल. 6 महिने झाले पण हिला कंटाळा नाही. ती
आधी हिच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली पाहिजे, मगच गुरुमंत्र दिला तर योग्य होईल असा विचार करून त्याने एकदा एक मायावी भ्रमर उत्पन्न केला व त्याने मैनावतीच्या मांडीला पोखरण्यास सुरुवात केली. जालंधर झोपूनच राहिला होता, पण मैनावती काय करते ते अंतर्ज्ञानाने त्याला समजत होते. मैनावतीने मांडीतून भराभरा रक्त निघत असूनही तो दंश सहन केला. ती जरा सुद्धा हरली नाही. जरा वेळाने जागा झाल्याचे नाटक करीत जालंधर उठला व तिच्यावर प्रसन्न होऊन त्याने कृपादृष्टीने पाहिले. त्याने तिच्या मांडीवरची जखम कृपादृष्टीने बरी केली. मैनावतीची कसोटी पाहून जालंधराने तिला योग दीक्षा दिली आणि मंत्रोपदेश केला. त्याचा प्रभाव असा की मैनावतीला अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार झाला. तिची समाधीच लागली. जालंधराने तिला पुन्हा देहभानावर आणले. संत, साधू, निरुक्त योगी, अनुभूती संपन्न जालंधराची ही शिक्षा झाली आणि भूतमात्राचा उद्धार कसा होईल याची चिंता साधूंना लागणे हे साहजिकच असते. त्याचप्रमाणे मैनावतीला आपल्या विलास मग्न पुत्राची गोपीचंदाची आठवण आली व तिच्या मनात आले की गोपीचंदाचाही आपले गुरु उद्धार करतील तर किती उत्तम होईल. पण पुढे काय झाले, जालंधरावर कोणता प्रसंग ओढवला हे आपण पुढच्या अध्यायात पाहू. फलश्रुती ह्या 13व्या अध्यायाच्या पठनाने स्त्री हत्येचा दोष नष्ट होईल व पूर्वजांचाही उद्धार होईल. हरिओम तत्सत.